गावरान पद्धतीने बनवलेल्या शिचक्या शेंगा. हॅलो, जय सद्गुरू. आज सकाळपासून आमच्या घरी एकदम गावरान वातावरण होतं. आईंनी शेतातून भुईमुगाच्या ज्या ओल्या शेंगा आणल्या होत्या त्या बघूनच कळत होतं आज काहीतरी खास बनणार आहे ते. मग आईंनी सगळ्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या, निवडून घेतल्या. आबांनी त्या नीट पसरून ठेवल्या आणि पुढची तयारी सुरू झाली. मोठ्या पातेल्यात शेंगा वाफवायला ठेवला. त्यात मीठ घातलं, पाणी घातलं आणि मग छान झाकून दिलं. थोड्या वेळाने घरभर एकदम भन्नाट सुगंध यायला लागला होता. ह्या शिचक्या शेंगा आमच्या घरी दरवर्षी बनवल्या जातात, कारण त्या वर्षभर टिकतात आणि पावसाळ्यात खायला तर एकदम भारी लागतात. शेंगांचं काम चालूच होतं तोवर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा नाश्ता केला. नंतर आईंनी शेंगा वाफवल्यात का व्यवस्थित ते पाहिलं आणि नंतर शेंगांचं पातेलं उतरवून घेतलं आणि त्यांचं ते वाळत घालण्याचं काम चालू झालं. त्यांनी सगळ्या शेंगा पातेल्यातून काढून घेतल्या व आईंनी आबांनी मिळून अंगणात छान अशा पसरून वाळत घातल्या. 2 ते 3 दिवस लागतात ह्या शेंगा मस्त अशा वाळायला. त्यानंतर दुपारची उखाड्याची वेळ होती म्हणून मी थंडगार कोल्ड कॉफी बनवली होती, ती सगळ्यांनी मिळून प्याली. तिकडे दुपारी आबांनी शेतातून भेंडी आणि गवारी तोडून आणली होती. त्या सगळ्या निवडून नीट केल्या आईंनी. आणि आमच्या गावात रोज मंडई भरते, त्यामुळे थोड्या भाज्या घरच्यासाठी ठेवल्या आणि बाकीच्या मंडईत घेऊन त्या गेल्या. सगळं काम, गडबड, गावरान वातावरण आणि घरच्यांसोबतचा वेळ असा गेला आमचा आजचा दिवस. तुम्हाला आमचा हा विलेज व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.